Hello friends, today's discussion topic is the Hypomycetes fungi. In previous lecture, the Sporobolomycetes fungi are already studied. So distinguishing characters of the Deuteromycetes, and next the genus study under the Sporobolomycetes, Blastomycetes containing the Sporobolomycetes under the study. Next subclass is the Hypomycetes. Hypomycetes. Hypomycetes are divided. Hypomycetes genus is the Alternaria. The, according to the Ainsworth in 1973, they studied it under the subdivision Deuteromycetes, class Hypomycetes. Deuteromycotina subdivision Deuteromycotina and class Hypomycetes. Order Monocoels, Monocoels, and family Demitaceae. Family under the Demitaceae. Alternaria is a very large, universally occurs fungus of the which many form species occurs as a saprophytic. सॅप्रोफायटिक म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे, आपण स्टडी केलेलं आहे अल्टरनारिया प्रॅक्टिकलमध्ये. सर्कोस्पोरा असेल, अल्टरनारिया असेल, फ्युजारियम असेल, अनादर इज टिका हेल्मेंथोस्पोरियम असेल, इज ऑलरेडी स्टडीड इन प्रॅक्टिकल. So, Alternaria is the most common contaminant of the laboratory culture. Alternaria sporobolomyces is the most common contamination of the laboratory culture media. The conidia is very common in house dust as well as the atmosphere. जे अल्टरनारियाचे जे कोनिडिया आहेत ते हाऊस डस्ट असेल, ॲटमॉस्फिअरमध्ये काय असतात तर इझिली प्रेझेंट असतात. एअरमध्ये काय होतं, अल्टरनारिया हा काय असतो, इझिली प्रेझेंट असतो. Atmosphere and responsible for allergic diseases such as allergic skin disease असतील किंवा ह्युमन डिसऑर्डर्स असतील. अल्टरनारिया काय करतो, पॅथोजेनिक टू ह्युमन असेल किंवा स्किन डिसीजेस असतील किंवा ॲलर्जिक असेल किंवा काही सोलेनेसी मेंबर्समध्ये काय होतात तर ते काय करतात, डिसीज कॉज करतात. मेनी अल्टरनेरिया स्पेसीज आर पॅरासायटिक ऑन अ प्लांट. मेनी अल्टरनेरिया स्पेसीज काय होतात, पॅरासायटिक ऑन प्लांट. Alternaria is a common called as the early blight. Alternaria is also known as the early blight. लक्षामध्ये ठेवा, MCQ ला क्वेश्चन येऊ शकतो. Early blight means ... Alternaria, Alternata, Helminthosporium, Cercospora and Fusarium. So called as the main actual answer is the Alternaria. Alternaria alternata is causes the black point disease of wheat. ब्लॅक पॉईंट म्हणजे ब्लॅक कलरचे जेच पॉईंट असतात, पॉईंटमध्ये एक स्पॉट टाईपचं स्ट्रक्चर होतं ऑन वीट प्लांटवर, ट्रिटिकमॅस्टिमोवरती. अल्टरनेरिया डिसीज. अल्टरनारिया अल्टरनेटा. अल्टरनारिया ब्रासिकोला. अल्टरनारिया ब्रासिकी इन्फेक्ट द ब्रासिका सीड्स. ब्रासिकेचे जे सीड्स मेंबर्स आहेत ब्रासिका फॅमिलीचे, त्याच्यामध्ये काय होतं तर अल्टरनारिया ब्रासिकोला आणि अल्टरनारिया ब्रासिका हे काय व इन्फेक्ट करतात कशाला, सीडला. द अल्टरनारिया सोल्यानी इज ए कॉज्ड बाय द लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो अदर मेंबर्स ऑफ द सोलॅनेसी. अल्टरनारिया सोल्यानी असेल, लेट ब्लाइट ऑफ द पोटॅटो, अर्ली ब्लाइट त्यालाच म्हणलं जातं, अर्ली ब्लाइट म्हणलं जातं. येलो कलरचे पॅचेस डेव्हलप होतात लेट ब्लाइट पोटॅटो त्याला सेकंड नाव आहे. तर अल्टरनारिया सोल्यानी कॉज्ड बाय द लेट ब्लाइट पोटॅटो and other members of the Solanaceae members. Alternaria are commonly reproduced asexually by the producing of the conidia. अल्टरनेरियाचा काय हा सोपा जीनस आहे. असेक्शुअली कसा प्रोड्यूस होतो, द फॉर्मेशन ऑफ द कोनिडिया. द कोनिडिया आर वेल डेव्हलप्ड. कोनिडिया कसे असतात तर ते वेल डेव्हलप्ड असतात. ॲट द टीप ऑफ द कोनिडिया फोर विच आर शॉर्ट डार्क कलर्ड. विच आर कसे असतात, विच आर शॉर्ट असतात कोनिडिया, विच आर शॉर्ट डार्क कलर्ड. डार्क कलर्ड म्हणजे असे पिंकिश कलरचे, पिंकिश नाही, वूड लाईक कलर, जे लाकडाचा कलर असतो तशा पद्धतीचे काय होतात, डार्क कलरचे जे कोनिडियल स्ट्रक्चर आहे ते काय होतं तुम्हाला पाहायला मिळतं. डार्क कलर युजली अनडिफरन्शिएटेड म्हणजे त्याच्यामध्ये जे कोनिडिया आहेत ते काय होतात, अनडिफरन्शिएटेड. कोनिडिया आर डेव्हलप द अपायकल बर्ड्स. काय होतात ते कोनिडिया डेव्हलप होतात अपायकल्स बर्डमध्ये.
फ्रॉम द अप्पर मोस्ट सेल्स. अप्पर मोस्ट सेल म्हणजे शेवटची सेल आहे त्या अपायकल रिजनला काय होते, कोनिडिया जनरली काय होतात डेव्हलप होतात. त्यालाच आपण काय म्हणतो मॅच्युअर सबस्ट्रॅटम त्याच्यामध्ये तयार होत असतात. मॅच्युअर कोनिडिया आर मल्टीसेल्युलर. काय होतं तो मॅच्युअर कोनिडिया काय होतो तर जनरली काय होतो मल्टीसेल्युलर कोनिडिया असतो. दिस इज अल्टरनारियाचं स्ट्रक्चर आहे. कोनिडिया फर्स्ट डायग्राममध्ये बे डायग्राममध्ये बड फॉर्मेशन, यंग कोनिडियम फॉर्मेशन आणि आफ्टर मॅच्युरेशन काय होतात डी मध्ये पाहायला तुम्ही तर त्यापासून काही यंग कोनिडियम तयार होतो. ईमध्ये नंतर तुम्ही एफमध्ये पाहिलं तर ते काय होतं पहिली जी टीप रिजन आहे ते काय होतं इलॉंगेटेड होतो आणि मल्टीसेल त्यापासून काय होतात मल्टीसेल कोनिडिया फॉर्म होतात. हा एकच कोनिडिया आहे एफमधला. आणि एफ नंतर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही जीमध्ये पाहायला गेलात तर भरपूर असे एकावरती एक काय होतात तर ते कोनिडिया स्ट्रक्चर फॉर्मेशन होतं ते अल्टरनारिया सोलानी. आणि त्यापासून परत जर्म ट्यूब काय होते फॉर्मेशन होते जी डायग्राममध्ये. दिस इज सिम्पल generalized alternaria only reproduce the conidial structure. Conidia are multicellular. This is caused by the lead blight of potato. Then last part is the significance of the Deuteromycetes fungi. The Deuteromycetes is abundantly occur in soil where they play a vital role of the decomposition of organic material, bring about the recycling of the nutrient manure. Next, Deuteromycetes fungi are medicinally very important for convenience of the odor ducts. Penicillium is all of you know that the penicillium is a commercially obtained from the Penicillium chrysogenium, whereas the Penicillium griseophyllum is the source of the production of the griseophyllin antibiotic. Griseophyllin antibiotic. They this use Deuteromycetes fungi are fermentation is the most important. Without them, the would be not such fermentation industry as it is there. The presence the many new novel chemical compounds obtained by the fungi of the industrial level. जे जे नवीन कंपाऊंड्स आहेत ते इंडस्ट्रियल लेवलला ऑप्टेन केले जातात ड्यूटेरोमायसिटीस फंजापासून. पेनिसिलियम हा ॲज इट इज ड्यूटेरोमायसिटीस म्हणजे अंडर द स्टडी द ड्यूटेरोमायसिटीस फंजा. Then Deuteromycetes are utilized there the ability of the biochemical synthesis. म्हणजे त्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन नसल्यामुळे ह्या काही ते हे क्लासचे मेंबर्स काय आहेत ओनली सेकोनिडियल स्ट्रक्चरपासून काय होतात जनरली आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते कोनिडियल स्ट्रक्चर कसे होते लॅबोरेटरी लेवलला आपण ते काय करतो जनरली स्टडी करू शकतो आणि त्याच्यावरती ते मायक्रोस्कोपिक ॲनालिसिस आपण काय करतो जनरली करतो. त्यामुळे हा अतिशय सोपा क्लास आहे. आयडेंटिफिकेशन फक्त आहे स्लाईड करायची आयडेंटिफिकेशन बघायचं आणि इंडस्ट्रियल व्हेरी इम्पॉर्टंट हा क्लास आहे. फर्मेंटेशन असेल पॅथॉलॉजीच्या डिसीज असतील डिसीज स्टडी करण्यासाठी असेल डिसीज मेन पार्ट आहे काय करतात डिसीज करतात ॲज अ ह्युमन बिंग ॲज वेल ॲज दी ॲनिमल. Deuteromycetes then conservation such as the steroids असेल which are a great significance in pharmaceuticals. मध्ये ग्रेट सिग्निफिकन्स काय होतं फार्मास्युटिकलमध्ये ह्याला वापरला जातो Deuteromycetes. Deuteromycetes on the hand in very important playing there the negative role. Many the chemical deuterate and or materials have many the more products variety of the toxin in feeds असेल grain storage असेल. Some these toxins have been found in the कार्सिनोजेनिक टू ह्युमन अँड ॲनिमल्स. म्हणजे काय होतात काही ठिकाणी म्हणजे सीड स्टोरेज केलं जातं फूड स्टोरेज केलं जातं त्या फूड ग्रेन्समध्ये स्टोरेज केल्यानंतर त्याच्यावरती एक टॉक्झिक केमिकल्स तयार करतात आणि ते टॉक्झिन्स जे तयार होतात हे हॅव बीन फाउंड. त्याच्यामध्ये काय होतात ते टॉक्झिन्स काय असतात तर कार्सिनोजेनिक आपल्याला काय होतं त्यापासून कॅन्सर होण्याचे जास्त चान्सेस असतात. कार्सिनोजेनिक टू ह्युमन ॲज वेल ॲज दी ॲनिमल. त्यामुळं काय जास्त स्टोअर केलेलं खायचं नाही. अन्नधान्य असेल पदार्थ असेल फूड असेल ते आपण काय करतो जास्त खात नाही. इज दॅट क्लिअर? हे झाले तुमचे सिग्निफिकन्स ऑफ द ड्यूटेरोमायसिटीस फंजायचे. इज दॅट क्लिअर? In this lecture the hypomycetes contain the alternaria over the Fusarium, Helminthosporium and Cercospora personata already studied in practical. So Deuteromycetes class is completely over. Thank you.